मागील 15 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे सोयाबीन, कपाशी आदी पिकांना तर फटका बसलेला आहे, परंतु या पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका जो आहे तो संत्रा बागांना बसलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, मी अमरावतीच्या वरुड मोर्शी भागामध्ये आणि या ठिकाणी या भागात संत्र्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं। विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून संपूर्ण या भागाची ओळख आहे, परंतु या विदर्भाच्या कॅलिफोर्नियाची ओळख नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, कारण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संत्र्याचं नुकसान सध्या होताना पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो, संततधार पावसामुळे जे आहे ते अक्षरशः अर्ध्यापेक्षा जास्त संत्र जे आहे ते झाडाखाली गळून पडलेलं आपण बघू शकतो, सळा पडलेला आहे ठिकठिकाणी। संत्र्याची ही मोठ्या प्रमाणावर मोठी बाग आहे आणि ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर संततधार पावसामुळे जे आहे ते संत्रा खाली आलेला आहे। तर अति पाऊस जो आहे तो क्षमतेपेक्षा जास्त पाऊस या संपूर्ण संत्र्याच्या बागांना झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। साधारणतः ऑक्टोबरमध्ये जो आहे ते संत्र्याच्या बागा विकल्या जातात, परंतु हातात तोंडाशी आलेला घास या अति पावसाने हिरावून घेतलेला आहे। तिकडे जर आपण बघितलं तर दाट जे आहे ते सडा संत्र्यांचा विविध ठिकाणी या बागांमध्ये पडलेला आहे। मोठ्या प्रमाणावर यावर्षी शेतकऱ्यांनी खर्च केलेला होता, खतं असतील किंवा वेगवेगळ्या महागड्या फवारणी ड्रोनच्या माध्यमातून देखील या भागात शेतकऱ्यांनी संत्र्यावर वेगवेगळे प्रयोग केलेले होते, परंतु संततधार पाऊस सुरू आहेत त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणावर संत्र्याची गळण या भागामध्ये झालेली आहे। नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांनी जी आहे ती मागणी केलेली आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बांगलादेशने देखील आयात खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, त्यामुळे दुसरीकडे शेतकऱ्यांचं आर्थिकता मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, बाजारपेठ मिळत नाही। दुसरीकडे संततधार पावसामुळे जे आहे ते अशा पद्धतीने नुकसान झाले। आपण बघू शकतो ठिकठिकाणी अक्षरशः असा संत्र्यांचा सडा शेतामध्ये पडलेला आहे। 50% पेक्षा अधिक बाग जी आहे ती संपूर्ण खाली आलेली आहे, त्यामुळे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, पंचनामे केले पाहिजे अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे। मोठ्या प्रमाणावर संत्र्याच्या संपूर्ण बागा ज्या आहेत त्या वरुड मोर्शी तालुक्यामध्ये असतात, परंतु पावसामुळे जे आहे ते या बागा ज्या आहेत त्या संपूर्ण आता खाली होत आहेत, त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या संत्र्याच्या बागा ज्या आहेत त्या पावसाने हिरावून नेलेल्या आहेत। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।